ते टाकून द्यायचं होतं ना. तसं काही नाही, मराठी ते केलं चालते, पण मराठी आहेच, इंग्लिशमध्ये काय करायला पाहिजे? हां, इंग्लिश मराठी चालेल. तसं काही हरकत नाही. चालेल तसं. आज 1 मे रोजी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आली व ग्रामसभेमध्ये हा विषय घेण्यात आलेला आहे. वर्ग 5 ते 6 ते 8 या शाळेतले विद्यार्थी टिकून राहण्यासाठी हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे, जेणेकरून गावातले मुलं बाहेरगावी न जाता गावातच भरपूर शिक्षण भेटण्यात मदत व्हावी म्हणून आम्ही ग्रामसभेमध्ये हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. आणि मोठ्या संख्येत आदिवासी आणि दुर्बळ घटकाचे लोक गावामध्ये असल्यामुळे काही अशा आम्हीच दाखवून शाळेमधले मुलं शाळेतून काढून नेतात, म्हणून आम्ही हे उपक्रम राबवलेला आहे. काय नाव आपलं? माझं नाव जीवन दंडूसिंग राठोड, ग्रामपंचायत प्रशासकीय सदस्य. आज 1 मे रोजी आमच्या गावातल्या किनी ग्रामपंचायतनं घरटॅक्स मुक्त विद्यार्थ्याला ही सवलत म्हणून देत आहे. आणि आमच्या गावच्या शाळेमध्ये किमान 200 विद्यार्थी आहे. आणि आमचं जे गाव आहे किनी, या गावामध्ये नमस्कार, मी प्रमोद नाटकर, प्रशासकीय सरपंच, किनी ग्रामपंचायत. आज आम्ही पूर्ण ग्रामपंचायतने एक ठराव घेतलेला आहे की आमच्या गावातील जे गरीब विद्यार्थी आहे ते बाहेरच्या गावी शिक्षण घेण्यास जाऊ नये व ते आमच्या गावातच, आमच्या शाळेतच टिकावे, यासाठी आम्ही पूर्ण सर्व ग्रामपंचायतनी एक ठराव घेतलेला आहे की 6वी, 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचे म्हणजे पालकांचे आपण घरटॅक्स पूर्णपणे आपण माफ करणार आहोत, की त्यामुळे त्यांचा एक उत्साह वाढेल आणि इथं टिकून राहण्याची एक क्षमता वाढेल. त्याच्यासाठी आपण हा सर्व ग्रामपंचायतने निर्णय घेतलेला आहे. अंदाजे म्हणण्यापेक्षा पटावर आमच्या गावात 200च्या अबाव विद्यार्थी आहे आणि या योजनेचा फायदा आपण जवळपास 50% विद्यार्थ्यांना, जो गरीब वर्ग आहे त्यांना आपण ते देण्यात येईल असं आम्ही ठरवलेलं आहे. आज आमच्या किनी या ग्रामपंचायतनं गावातील मुलं बाहेरगावी न जाता गावातच शिकले पाहिजे, यासाठी त्यांनी ग्रामपंचायतने असा ठराव घेतला आहे की जे मुलं आमच्या किनी गावच्या शाळेमध्ये शिकल त्यांना घरटॅक्स पूर्णपणे मुक्त देऊन ही गावातले मुलं गावातच शिकले पाहिजे, यासाठी हा ग्रामपंचायतनं आमच्या चांगल्या प्रकारे हा ठराव घेतलेला आहे. आमच्या या गावच्या शाळेमध्ये किमान 200 ते 225 मुलं शिकत आहे. त्या सर्व मुलांना जे काही समजा सवलती आहे ती सवलती या माध्यमातून पूर्ण मिळणार आहे.